नमस्कार सर, आपले स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिव मध्ये आणि माझ्या सोबत आहेत युवा उद्योजक, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, ते म्हणजे सचिन शिंदे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर की आजच्या या सोशल मीडियाच्या जमान्यात रील स्टार अनेक असतात, पण रिअल इस्टेटमध्ये रिअल हिरो जर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. असं धाराशिव मधलं एक अतिशय चांगलं नेतृत्व एका अर्थानं असं म्हणा, कारण की त्यांची स्वप्न वेगळी आहेत. महत्वाचं म्हणजे उद्योजक जेव्हा माणूस होतो, एखाद्या उद्योगात पडतो, तेव्हा त्याचं पहिलं स्वप्न असतं ते म्हणजे पैसे कमवणं आणि नाव कमवणं. पण अशी एखादी व्यक्ती जी माझ्या समोर बसलेली आहे की तिचं हा उद्देश नसून अनेक तरुणांना माझ्यामुळे रोजगार मिळावा, अनेक कुटुंब जोडली जावीत, हा उद्देश ठेवून जेव्हा तो या क्षेत्रात येतो, आपला प्रामाणिक हेतूमुळे अतिशय उत्तम काम होतं. त्या अर्थात आपला जेव्हा हेतू प्रामाणिक असतो तेव्हा जी लोक जोडली जातात ती सुद्धा तितकीच चांगली जोडली जातात. आणि म्हणूनच आज त्यांच्या धाराशिव बरोबर कोल्हापूर असेल, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अशा अनेक शहरांमध्ये विविध प्रकल्प त्यांचे चालू आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाच्या ज्या 3 मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्यातली जी निवारा ही गरज आहे, जे कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाचं स्वप्न असतं, ते एका अर्थानं स्वप्न पूर्ती करण्याचं ते काम करतायत. अनेकांना आपल्या हक्काचं घर, आपलं स्वप्न पूर्ती त्या निमित्तानं ते करतायत. तर अशांची आता गप्पा मारताना मलाही एक वेगळा आनंद मिळणार आहे, कारण मी म्हणलं तसं की अशा वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे रिअल इस्टेटमध्ये आहेत, अनेक अजून त्यांचे उद्योग समूह सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये ते काम करतात. या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आज आपण बोलणार आहोत. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच असा आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला तुमच्यासारख्या उद्योगपतींकडून ऐकायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं जे तुमचं स्वप्न आहे आणि तेच आयकॉन स्टीलचं पण एक स्वप्न आहे, ते म्हणजे या क्षेत्रात जी नवीन तरुण पिढी येते, नवीन तरुण इंजिनियर्स येतात, त्या निमित्तानं आपली ही चर्चा त्यांना मार्गदर्शक ठरावी, त्यातून काही सकारात्मक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, एवढाच फक्त या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे. त्यामुळे तुमचं स्वागत आहे. आता थेट मला असं सुरुवात करायची ते म्हणजे तुमच्या आधी पार्श्वभूमीपासून, कारण बऱ्याचदा असं होतं की माणूस एकदम मोठा झालेलाच आपण बघतो, म्हणजे आपण असं की डोंगराचं शिखरच बघतो, पण त्या डोंगराला जाणाऱ्या पायऱ्यांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. सो मला त्या पायऱ्यांचा प्रवास हवाय पहिल्यांदा, आणि तो जाणून घ्यायचा आहे की तो प्रवास कसा होता, म्हणजे तुमचं शैक्षणिक जीवन पहिलं कसं होतं, नंतर या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्हाला प्रेरणास्थान कोण होतं, आणि हे स्वप्न तुम्हाला बघितलं जेव्हा तुम्ही, तर तेव्हा त्या स्वप्नात गेलात कसं, हे पण एक तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. काय सांगाल या सगळ्याबद्दल? स्वप्न म्हणजे काय, फर्स्ट शिक्षण हे शिंगोलीमध्ये झालं. आणि शिंगोली गाव एक ग्रामीण गाव आहे, आमचं पण शहरालगत असल्यामुळं चांगलंच गाव म्हणावं लागेल. आणि एक विषय झाला की त्याच्यामध्ये माझं शिक्षण जे आहे ते 8वी पर्यंत माध्यमिक आश्रमशाळा, त्यावेळेस फारसा अशा शाळा वगैरे नव्हत्या, त्याच्यामुळे त्या आश्रमशाळेमध्ये माझं शिक्षण झालं 8वी पर्यंत. वडिलांना असं वाटलं की मुलानं शिकलं पाहिजे, काहीतरी मोठं केलं पाहिजे, याच्यामुळे त्याने मग परत धाराशिव मध्ये घेऊन आले. 8वीला आल्यानंतर मी इथं साधारणतः 9वीला भोसले हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं, 9वी पासून ते 10वी पर्यंत. मग अभ्यास आणि माझं कधी यथार्थी काय संबंध नाहीये, कारण क्रिकेट फार छान खेळतो, ह्या शहरामध्ये चांगला क्रिकेटर म्हणून मी ओळखला जातो. आणि ज्यावेळेस मी बॅटिंग करायला जायचो तर आजूबाजूच्या ग्रामीणचे लोक बॅटिंग बघण्यासाठी यायचे की अरे हा मुलगा चांगला क्रिकेट खेळतो. त्यावेळेस स्वप्न, मग चला आपण क्रिकेटर होऊ शकतो. मग क्रिकेट खेळण्यामध्ये अभ्यासाकडे लक्ष फार दुर्लक्ष झालेलं होतं. मग वडिलांची मात्र इच्छा होती की मुलानं शिकलं पाहिजे, नोकरी लागली पाहिजे. आईची पण इच्छा काही जास्त मोठी नव्हती, पण टीचर झाला पाहिजे असं आईची इच्छा होती. मग क्रिकेटमुळे 10वीला मात्र 2 विषय गेले, बीजगणिताला 1 आणि भूमितीला 1, 2च मार्क पडले 150 पैकी. काय बोलता? आणि 150 पैकी आमचं मार्कशीट पण आहे, तेही दाखवतोय मी. तर 2च मार्क पडले. आणि मग ठरवलं की ऑक्टोबरला भरपूर चिटिंग करायची, कॉपी करायची, पास व्हायचं, सगळेजण करतात. भारत विद्यालयाला नंबर आला, पण ऑक्टोबरला बी काय यश भेटलं नाही, ऑक्टोबरलाही नापास झालो. अच्छा. मग बाबा म्हटले, आमच्या घरी वीट उद्योग आहे, वीट उद्योगामध्ये बाबा म्हटले की वीट उद्योग, माझ्या वीट भट्टीवरला मुलगा पास झाला आणि मालकाचं पोरगा नापास झालं, याच्या टेन्शन मध्ये वडील बसले होते. मी मग पहिल्यांदा ते बघितलं गणित, बाबा असं 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 सुटलं ते गणित. मग क्रिकेटमुळे अभ्यासाकडे कधी लक्ष झालं नाही. मग पहिलं गणित सुटलं, 2ऱ्या मार्चला मला 88 मार्क करून पास झालो. क्या बात आहे, व्हेरी गुड. त्यावेळेस कळलं की यार आपण पण अभ्यासामध्ये थोडेफार हुशार आहोत. बरोबर. तिथून 12वीचं शिक्षण आरबी कॉलेजमध्ये झालं. मग 12वीच्या नंतर मग एक 11वी पासून परत एक आयुष्याला वाटलं की स्वप्न एक चालू झालं की आपल्याला एक चांगला बिझनेसमॅन किंवा चांगला उद्योजक बनायचं.
मग पार्श्वभूमी अशी होती की परिस्थिती घरची छान होती, असं हे नाही, बरं. पण त्या लेवलची नव्हती की आपण एक चांगले मोठे उद्योजक होऊ शकतो किंवा हे. पण परत मनाला ठरवलं की असं काय नाही, हे सगळ्या जिद्दीचा आणि स्वप्नाचा खेळ आहे म्हटलंय. बरोबर. एकदा ह्याला प्रयत्न केला पाहिजे, आपण झटलं पाहिजे हो. आणि आयुष्यामध्ये पुढे गेलं पाहिजे. मग चला, मग 12वी नंतर ठरवलं की मी आता मराठी मीडियमचा विद्यार्थी, परत इंग्लिश मीडियमला देवगिरीला गेलो. हो. संभाजीनगरमध्ये देवगिरीला ऍडमिशन घेतलं. मग तिथं ज्यावेळेस मी गेलो तर त्या ठिकाणी माझा लाईफ मधला असा एक विषय आहे की आम्ही ग्रामीण मधले जे मुलं होतो, आज ठीक आहे, आज कारण प्रत्येक मुलगा म्हणजे आज इथं पण इंग्लिश मिडियम आहे, पोद्दार आहे, सगळं आहे. त्या टायमाला हा विषयच नव्हता. बरोबर. आमच्याकडे म्हणजे काय माध्यमिक शाळा किंवा कॉलेज, मग ते इंग्लिश मिडियम मध्ये हे म्हणजे सराउंडिंग असतं घरचं. बरोबर. त्या गोष्टीचा मला फार मात्र पुढे गेल्यानंतर मला म्हणजे अनुभव आला की तिथल्या मुलांची लिव्हिंग स्टाईल, राहणं, बोलणं, वागणं. आम्ही थेअरीमध्ये अभ्यासामध्ये फार हुशार, बरोबर, पण अभ्यासामध्ये हुशार असून चालत नाही हे तिथे गेल्यानंतर समजलं. कारण त्यांचं कम्युनिकेशन वरती सगळे इम्प्रेस व्हायचे. आमच्या थेअरीवर कोण बघणार, सरच बघणार आणि टिक मार्क करून मार्क देणार. बरोबर. त्याच्या पुढे आमचं काय नसायचं. मग तिथून परत पुढच्या प्रवासासाठी मात्र थोडंसं अडचण झाली की वाटलं आपल्याच्यानं होणार नाही. बरोबर. कारण तो माहोल, ते मुलं, त्यांचं कम्युनिकेशन, त्यांचं बोलणं, वागणं हे आपल्याला कुठं मॅच होत नाही. घरी आलो वापस. घरी आल्यानंतर वडिलांना म्हटलं की मला नाही वाटत की मी हे करू शकतो. बरोबर. किंवा ते मुलामध्ये जाऊन राहणं वगैरे, कारण मी इथं शिकलेलो, एकदम ते इंग्लिश सगळं बोलतात. माझं काय आधीच 10वीला आपले एकदम पराक्रम मोठे आहेत, त्याच्यात इंग्लिश परत आणखी वेळ लागेल ना सर. पहिलं तुमचं 1st to 10th पर्यंत जर कम्युनिकेशन चांगलं असेल, तुमचं स्किल चांगले असेल, तुमचं सराउंडिंग चांगले असेल, तुम्हाला बिंदास बोलता येतं. बरोबर. पण तुम्ही एकदम जाणार आणि तिथं अभ्यास करून जाणं आणि बॅकग्राऊंड मधून जाणं फार फरक आहे. बरोबर. आणि मग तरी सुद्धा मग घरी आलो वापस, विचारलं घरच्यांना किंवा काय करायचं. वडील म्हटले तुला जे योग्य वाटेल, कारण वडिलांचा स्वभाव असा होता की जे तुला योग्य वाटेल तो कर. मग तिथून ठरवलं. त्याच्यानंतर मग परत मनालाच म्हणलं आज ना उद्या तरी जायचंच आहे. म्हणजे आपण काही तर परमनंट राहायला कोणीच आलेलो नाही. बरोबर. एकदा आयुष्याला फाईट करायला काय हरकत नाही. अडचण येणार आहेत, लोक भेटणार आहेत, कोणी चांगलं म्हणणार आहे, कोणी वाईट म्हणणार आहे. आईला प्रश्न विचारला होता की चांगला बिझनेसमॅन बनायचं. मग त्या माऊलीला विचारल्यानंतर तिचं एकच उत्तर होतं, तू फक्त प्रामाणिक राहा. जे स्वप्न आहे त्या स्वप्नाला बघायचं, प्रामाणिक राहायचं आणि सातत्यानं त्याच्या पुढे जायचं. चलत राहा. बरोबर. येणार जाणार, तू हटला नाही पाहिजे. बस त्या माऊलीचे ते 2 शब्द, प्रामाणिक, सातत्य. मग त्या विषयावरती मग प्रवास सुरू झाला. मग कधी कधी मी म्हणतो लाईफला, लोक म्हणतात ना की 20 वर्षाचे एक लाईफ, 20 वर्षानंतर एक तारुण्य असतं, 20-25 परत तिथून एक मिडल लाईफ असते. तसं नाही. माझ्या माहितीनुसार तर असंच घडलं की 3 वेळेस लाईफ वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला टेन्शन देते किंवा टर्न वेगळीकडे घेऊन जाते. बरोबर. पहिल्या ह्याच्यामध्ये असं असतं की आपण कॉलेज लाईफ मध्ये आई बाबांच्या ह्याच्यावरती असतो, त्यामुळे काही टेन्शन येत नाही की चला काही माहितच नाही ना की बाबा किती टेन्शन मध्ये आहेत, आई किती टेन्शन मध्ये आहे. ते शिकवतात, आपण आपल्या ह्याच्यामध्ये खुश असतो. बरोबर. त्याचं काय माहित नसतं. मग त्याच्यानंतर त्यावेळेस एकच कॉम्पिटिशन असतं की मी किती मार्क घेतले पाहिजे, मला किती पडले पाहिजे, माझं सेमेस्टर निघालं पाहिजे, माझं हे माइंड मध्ये तेच. असं वाटलं होतं की चला आता आपण जर आपलं MBA झालं, परत मी मुंबईला गेलो, MBA केलं तिथं पूर्ण. मग MBA मध्ये परत कॉम्पिटिशन भरपूर होतं. मग तिथं गेल्यानंतर कळलं मला की बाबा की नाही, म्हटलं आता एकदा आपल्याला एकदम चांगला अभ्यास केला तर घरचे म्हणायचे तुला नोकरी लागली की तुझं आयुष्य इथून पुढे एकदम चांगलं. बरोबर. पहिल्या स्टेज मध्ये वाटलं यार मग झालं, मला इथून एकदा नोकरी लागली की सगळं आयुष्य, सगळे सांगतात ना तसं, नोकरी झाली की नोकरी लागली की तुमचं एकदम आयुष्य भारी, तुम्हाला चांगला जॉब भेटला की तुम्ही एकदम चांगले. मग मी म्हटलं तसं असेल. चांगला अभ्यास केला, चांगले मार्क पडले, मेयर कंपनी फार्माटिकल मुंबईमध्ये जॉब लागला. मग तिथून ठरवलं की मग परत माझं स्वप्न होतं की बाबा हे करायचंच आपल्याला, रिअल इस्टेटचा बिझनेस करायचा. मग तो बिझनेस करत असताना, मग तो बिझनेस मनामध्ये असताना एक 2-3 महिने जॉब केला. जॉब मध्येच पेमेंट फार कमी, म्हणजे समजा 35-40 हजार, वाढून 50 हजार किती होणार आहे. बरोबर. मग त्याच्यामुळे परत ठरवलं की नाही, मग आपण घरी जायचं. घरचं आपलं, माझं हॉटेल लाईन वगैरे प्रॉपर घरची होती, आपण काहीतरी बिझनेस उद्योग करायचा. किंवा माझं स्वप्न असं होतं की खूप सारे पैसे कमवणं किंवा खूप मोठा होणं किंवा कुणाला दाखवणं, काही माझा तो
बरोबर. आज बी आणि उद्याही माझा तो रोलच नाही. बरोबर. माझी एकच इच्छा आहे की माझ्यापासून कमीत कमी एक 1000 लोक हे माझ्यापासून जॉबला लागले पाहिजे बरोबर. किंवा माझ्यामध्ये इन्क्लूड झाले पाहिजे बरोबर. आणि त्यांना माझ्याकडून रोजगार मिळाला पाहिजे. बरोबर. त्यांच्यामध्ये माझा आनंद आहे. होय, होय. आणि मग ते एमबीए झालं, त्याच्यानंतर इथं आलो. एमबीएच्या नंतर वापस इथं आल्यानंतर आयुष्य दुसरं चालू झालं. मग दुसरं आयुष्य म्हणजे काय, इथं आल्यानंतर मला कुणी विचारलंच नाही की तुला एमबीए ला मार्क किती होते म्हणून, बरोबर. किंवा तुझे पर्सेंटेज किती होते म्हणून कुणीच हो. विचारलं नाही. चर्चा जेव्हा की केली चांगले नाही. मार्क पडले होते. चांगले पडले होते ना. हो. कुणी विचारलं नाही कधी. मुलगी बघायला चालू झाली तर सुद्धा मुलीच्या घरचे विचारायचे, बाबा ठीक आहे मग मुलगा काय करतो, बिझनेस काय करतो, प्रॉपर्टी किती आहे. हो, एवढंच होतं. पण त्यावेळेस विचारलं, मग एवढा अभ्यास केला त्याचा काय उपयोग झाला? बरोबर. एवढा अभ्यास केला, रात्रंदिवस अभ्यास केले. 24 सेमिस्टर होते, तेवढे द्यायचे, तेवढे डेली तेवढे प्रेझेंटेशन हो, करायचे, जायचं आपण द्यायचे, हे वर्ष होता. मग त्याच्यानंतर मग तरी ठरवलं चला आता दुसऱ्या आयुष्याचा पण आपण उपभोग घेतला पाहिजे. म्हटलं चला ते दुसरा आयुष्य आहे म्हटलं आपलं. बरोबर. तर त्याच्यामध्ये मग चला ठीक आहे. त्यावेळेस सर असं झालं माझं तर की एक तर बॅकग्राऊंड एवढं मोठं नव्हतं की मला लगेच बाबांनी मोठी अमाऊंट द्यावी किंवा मी लगेच रिअल इस्टेट करावं, एखादी जागा घ्यावी, असं नाही. माझी पण इच्छा होती स्वतःच्या स्वबळावर काय करता येईल ते बघायचं. प्रत्येक डॉक्टर लोकांना भेटलो, अच्छा. त्यांना बोललो सगळ्यांना की बाबा आपल्याला बिझनेस करायचा, मला काहीतरी करायचं. इथल्या सगळ्या डॉक्टरांना मी पाठ आहे. बरोबर. कारण स्वभाव चांगला होता म्हणून ते मला सगळेजण म्हणायचे सचिन ये बस. पण बिझनेस करताना त्यांना असं वाटायचं लहान आहे, आणखी काय होईल नाही होईल. मग त्यांच्यासोबत राहिलो. मग परत घरचे किंवा शेजारच्या काकू असतात, लहानपणीपासून असतात लास्ट पर्यंत, की मुलगा काय करतो, मग उगाच तिला काम नसलं तरी ते विचारते की तुमचं पोरगं काय करतो. बरोबर. आई वडील मात्र खंबीर होते की ते जे त्याच्या आयुष्यामध्ये असेल ते तो करेल म्हणले. पहिला सर मी सुरुवात केली 2007 ला मी पासआउट आहे. 2008 ला मी आल्यानंतर 1 वर्ष असंच फिरलो. 2009 ला सुरुवात केली रिअल इस्टेट मध्येच करायचं, कारण याच्यामध्ये माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण होईल हे मला 100% वाटलं ह्याच्यामध्ये. मग पण धाराशिव मध्येच करायचं. आता काय एवढी तर आपल्यापाशी नाही येत अमाऊंट की आपण इथून जाऊन पुण्याला जाऊन आपण करू, किंवा मुंबईला कुठे जाऊन सेटल होऊ, किंवा एखादा प्रोजेक्ट आता समजा कुणी म्हटलं तर एक CR दिले, तिथे गेले, प्रोजेक्ट केला, त्याचा आपल्याकडे तर 1ही रुपया नाही. मग आपल्याला इथून सुरुवात करायची. मग सुरुवात झाली, छोटा पहिला प्लॉट घेतला. मग त्या प्लॉटमध्ये 3 लाख 4 लाख प्रॉफिट थोडंसं भेटलं. मग ते प्रॉफिट भेटल्यानंतर मग तिथून मग थोडंसं वाटलं की याच्यामध्ये आपण करू शकतो. मग थोडंसं 1 एकर जागा घेणं, 2 एकर घेणं, असं 2014 पर्यंत केलं. मग 14 पासून माझ्या आयुष्यामध्ये ना एक असं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे आपल्या इथले चालू खासदार आहेत ओमराजे निंबाळकर साहेब, त्यांचे बंधू होते डॉक्टर राजे निंबाळकर. मग जयदादा भेटले. जयदादा म्हणले की सचिन भाई आपण हे असं करू. जयदादानी मला ह्या फील्डमध्ये सपोर्ट केला की भैया तुम्ही करा, मी सोबत आहे. त्या व्यक्तिमत्वामुळं आज मी फार मोठ्या स्टेजला आहे. ते मुंबई पुण्याला आहेत, त्यांनी बिझनेस तिकडे करतात, पण त्यांनी सपोर्ट केला की फायनान्स थोडंफार जिथं लागेल मी देईल, आणि जिथं तुला सेल होईल त्या ठिकाणचं 50-50 आपण दोघं जण हे करू. सुरुवात केली तिथून. मग चांगली ग्रीप पकडली मी, आणि मग परत माझं प्रामाणिक बिझनेस किंवा ह्या सगळ्या गोष्टीवरून परत मुलं मला एवढी छान जुळत गेली की आज माझ्या टीम मधली मुलं गेले 13 वर्ष झालं माझ्यासोबतच आहे. एकही मुलगा मला सोडून कधी गेला. धीरज गायकवाड भावासारखा आहे तो व्यक्तिमत्व, खंबीर साथ म्हणून साईडला उभारला, सोबत आला. बाकीची भरपूर टीम आहे, माझा बादशाह आहे, नितीन विद्यार्थी, बाकी सगळी आमची ओव्हरऑल टीम आहे, सूर्यवंशी, विष्णू निकम, भरपूर जे मुलं आज मी म्हणजे कायमस्वरूपी माझ्यासोबत पडत्या काळात होते, आताही आहेत. आणि तिथून असं मग करत करत चांगली ग्रीप पकडल्यानंतर मग शहरामध्ये ठरवलं मग ह्या शहरात काम करायचं. ह्या शहरामध्ये काम करताना मग कमर्शियल बिल्डिंग उभा केल्या मी, त्याचं काम चालू केलं. सगळीकडे प्लॉटिंग चांगल्या पद्धतीत चालू केली. लोकांना असं होतं की प्लॉटिंग घेतलं, पैसे घेतले की असं लोक म्हणायचे ना की आमचे पैसे बुडले, तर एक पर्टिक्युलर ऑफिस किंवा असं कुणाचं काय नव्हतं. एक असं कॉर्पोरेट ऑफिस मी चांगलं केलं आणि स्वतःची निर्माण अशी केली की या शहरामध्ये जर प्लॉट घ्यायचा म्हटलं तर सगळ्यांच्या तोंडात पहिलं नाव समर सिटी आहे. आणि ते लोक आले. मग त्या लोकांचा विश्वास करण्यासाठी
किंवा माझा स्वभावच वैयक्तिक तसा आहे, मनातूनच स्वभाव तसा आहे. बरोबर. कुणी आलं बाबा मला प्लॉट घ्यायचा, माझ्यापाशी किती आहेत बाबा, माझ्याकडे 5 लाख आहेत, प्लॉट 10 लाखाचा आहे, 2 महिन्यात पैसे येतात, 4 महिन्यांनी दे, 4 महिन्याने झालं तर 6 महिन्यांनी दे, 6 महिन्याने झालं तर तुला बँक लोन करून देतो, पण विदाऊट टेन्शन जागे. लोक माझ्याकडे ज्यावेळेस प्रॉपर्टी घेतात ना, तर शहरातलं वेगळं, ग्रामीणमध्ये ना सोनं ठेवायचं, मोडायचं, हो हो हो, ते आयुष्याची कुंजी माझ्या हातात आणून देतात. अगदी बरोबर. किंवा सचिन हे आहे, मी असं असं केलंय, हो. असं वाटतं आयुष्यामध्ये ह्या पैशाला आपल्याला टच नाही करायचं. असा एकही कस्टमर माझ्यापासून नाराज होऊन गेला नाही की सचिन माझ्यापाशी प्लॉट घेतला आणि प्रॉफिट झाला नाही किंवा लॉस झाला, बरोबर. असं एकही नाही. असेल तरी सुद्धा मी कंपनी सोडून देईन, बरोबर. एवढं मोठं काम केलं या क्षेत्रात. मग त्या सगळ्या लोकांना घेतलं, मग त्या वर्गालाच मी पहिलं प्राधान्य दिलं. बरोबर. आले बरं ठीक आहे तुमचं हे. मग शेतकरी काय करतो की आमच्याकडे सोयाबीनचं प्रमाण आहे, सोयाबीन निघालं की आमच्याकडे जागा घेतो पुढच्या वर्षी पिकावरती. मग तशा लोकांना फार मायानं प्लॉट दिले, रजिस्ट्री करून दिल्या. त्यांच्या माझ्या ह्याच्यामध्ये त्या मुलींचे लग्न भरपूर जणांचे झाले. काही काही जणांचे असे लोक होते की त्यांना जर मी प्लॉट दिला तर त्यांचे 1-1 वर्षांनी पैसे घेतलेत मी. अच्छा. असे किती तर लोक आहेत, मी सांगू शकतो, त्यांना तुमचे नंबर पण देऊ शकतो की 1 वर्षाने रजिस्ट्री केली. काही लोक आहेत की मी त्यांच्याकडून रजिस्ट्री म्हणजे मी त्यांना रजिस्ट्री करा म्हणतो माझी, ते पण 1 वर्ष झालं थांबलेत. एवढा विश्वास लोकांचा माझ्यावर तिथे झालेला आहे. आणि ह्या पद्धतीमध्ये केलं. आज मग शहरामध्ये कमर्शियल प्रोजेक्ट करत करत आज मी परत ठरवलं की ह्या शहरामध्ये एकाच ठिकाणी मी 100 एकर जागा घेतलेली आहे. मग 100 एकर मध्ये शहरातली पहिली हायटेक सिटी करतो. आणि तिचं ऑलमोस्ट एनी लेआउट सगळं झालंय, काम चालू आहे, 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल. मग शहराला एक नवीन देतोय की तुम्ही पुण्याला जाता, इकडे जाता, तर आपल्याही शहरामध्ये त्या सुविधा असल्या पाहिजे, असा एक ड्रीम आहे. आणि त्याच्यामध्ये भरपूर लोक जुळत चाललेत. त्याच्यामुळे एका ठिकाणी आम्हाला गवळी सर म्हणून आहेत, त्यांनी विश्वास दाखवला, जागा दिली आम्हाला. आणि छोटे मोठे प्रोजेक्ट सगळीकडेच आहेत सर. ऑलमोस्ट शहरामध्ये किंवा सोलापूर, परत संभाजीनगर, कोल्हापूर सगळीकडे प्रोजेक्ट आहेत. आणि तिथे टीम झाल्या. मग तिथल्या टीम मध्ये 10 जणांची टीम आहे. तिथं ऑफिस ते हँडल करतात, पुण्याचं करतात, बार्शीचं करतात. मग ते सगळा ग्रुप बघितला ना, आज फार ग्रुप मोठा, म्हणजे एक सगळेजण आम्ही जर एकत्र झालो तर 200 अबोव आम्ही झालो. माझं 1000च आहे आणि 800च राहिलेत फक्त. ते 100% पूर्ण होईल, कारण अजून माझं आता 39 आहे. 45 पर्यंत पूर्ण व्हायलाच पाहिजे, पण त्याच्या अगोदरच व्हायला पाहिजे. आणि माझं फक्त एक आहे की माझ्यामुळे, म्हणजे मी फार मोठा माणूस नाहीये किंवा नाही बिझनेसमॅन पण फार मोठा मी स्वतःला पण समजत नाहीये, पण एक समजतो की तुम्ही 10 जणाला किंवा ऍटलिस्ट तुम्ही 15-20 लोकांना जर तुम्ही सगळ्या उद्योजकांनी जर हाताशी धरून जर हँडल केलं, तर मी असं म्हणल की फार नोकरी भेटतील सगळ्यांना, किंवा फार सगळ्यांना जॉब भेटतील, सगळ्यांची लाईफ घडून जाईल. तुम्ही फक्त स्वतःचा विचार जर केला तर त्या बिझनेसमध्ये मी मोठा होईल. मी हा शब्द म्हणजे फक्त मी मोठा होईल, पण माझ्यासोबत जर परिवार मोठा झाला ना, तर तुम्हाला त्याच्यात आनंद आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पैशाच्या मागे नाही पडायची गरज. ऑटोमॅटिक पैसा तुमच्या मागे पडतो, तर तुम्हाला समोरच्याला द्यायला आलं पाहिजे. आणि माझी गॉड गिफ्ट असेल, मला समोरच्याला भरभरून द्यायला येतं. माझ्यापासून गेलेला मुलगा जर दुसरा बिझनेस केला तर मीच त्याला जागा देतो की जागा आहे, व्यवस्थित कर, काय अडचण नाही तर मला सांग. इथपर्यंत हा बिझनेस करतो. ठीक आहे, आता पुढे चालू आहे, 100% होऊन जाईल पुढे सुद्धा. क्या बात आहे. म्हणजे मला असं सगळा एका चित्रपट दिसावा तसं सगळं दिसत होतं की एक शाळेतला मुलगा की ज्याचं गणित असा अवघड आहे आणि त्याचा गणिताचा असा प्रॉब्लेम आहे, आणि जो स्वतःच्या आयुष्याचं गणित सोडवतो त्याबरोबर इतरांच्या आयुष्याचं गणित सोडवतो, सगळ्यात महत्वाचं. त्यानिमित्ताने त्यांना रोजगार देतो. आणि तुम्ही एक फार चांगला शब्द वापरला, त्याची पण गंमत मला आठवली की मी, आपण मराठीतला म्हणतो पण तो इंग्लिश मधला जर मी बघितला ME वाला, तर त्या स्वतःचा विचार करण्यापेक्षा तोच जर M फिरवला, त्याचं वी केलं, तर तुम्ही तो विचार माझ्या मते मनात ठेवलेला आहे. आणि माझ्यासोबत मी अजून 100-200 आणि तुम्ही 1000चं स्वप्न ठेवलेलं आहे. 1000 तरुणांना जर मी हात दिला आणि त्यानिमित्तानं त्यांना रोजगार दिला, त्यानिमित्तानं 1000 कुटुंब तुमच्या बरोबर जोडली जाणार आहेत, त्यांचं हे चालणार आहे. आणि अर्थातच तुम्ही ज्या क्षेत्रात आहात रिअल इस्टेटच्या, त्याच्यात तर अर्थात अनेक कुटुंब त्या निमित्तानं जोडली जाणार. म्हणजे आपण मग अशी बोलताना पण म्हटलं किती प्रोजेक्ट केलेत, तर ते आतापर्यंत माहिती नाही आणि पुढे किती होतील त्याची तर अजून गणना नाही. त्यामुळे ती एका अर्थानं हे फार मोठं कुटुंब जोडलं जाणार आहे. या सगळ्या प्रवासात आता मला काही प्रश्न असे पण पडतायत किंवा वाटतायत आता विचारावं असे, त्यातल्या काही प्रश्नांकडे त्या म्हणजे रिअल इस्टेटशी रिलेटेड काही प्रश्न आहेत, पण बेसिक त्यातले प्रश्न आहेत. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही फील्ड फार हे चांगलं निवडलं, कारण ह्याच्यात 350
डायरेक्ट आणि इनडायरेक्ट उद्योग या क्षेत्राशी लिमिटेड आहेत. म्हणजे तुम्ही Limited. आता जरी बोलत होता की माझं हजारच तरुणांचं स्वप्न आहे, पण मला असं वाटतं की एखादा माणूस जेव्हा रिअल इस्टेटमध्ये असतो किंवा या बिझनेसमध्ये असतो तेव्हा स्टील सिमेंट पासून अशा अनेक रोजगारांना तुम्ही इनडायरेक्टली सपोर्ट करताय सपोर्ट होतो. आणि त्या निमित्ताने ती कुटुंब चालतात. त्यामुळे त्यातले काही मुद्द्यांवर मला विशेषतः प्रकाश टाकायचा ते म्हणजे आज आपण आयकॉन स्टीलच्या निमित्ताने आणि बिल्ड आयकॉनच्या निमित्तानं आहे म्हणून एक म्हणजे त्यातला आता तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इतकं काम करताय, इतके प्रोजेक्ट सगळे करताय, वेगवेगळ्या शहरात करताय, तर त्यातला हा कामगार हा एक वर्ग आहे जो फार मोठा या क्षेत्रात आहे. म्हणजे जरी टेक्नॉलॉजी खूप असेल या क्षेत्रामध्ये, आता तंत्रज्ञान खूप बदललं असलं तरी सुद्धा जो कामगार आहे तो केंद्रबिंदू राहिलेलाच आहे कायम. कामगारांचं प्रमाण अर्थातच मोठं आहे, पण याच्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे. म्हणजे जे शिकलेले नाहीयेत तेवढेसे, तर त्यांच्याकडून काम करून घेणं हे कधी कधी धोकादायक सुद्धा होऊ शकतं किंवा कुठली तरी दुर्घटना होऊ शकते. तुमच्याकडनं मला असं विचारायचंय, एक म्हणजे तुम्ही अशा अकुशल कामगारांबरोबर कसं काम करता किंवा त्यांना पुन्हा शिकवण्यासाठी किंवा त्यांचं नॉलेज वाढण्यासाठी काही विशेष प्रयत्न करता का, आणि साईटवर तुम्ही इन जनरल कशी काळजी घेता अशा वेळेला, असं एक मला मुद्दामून प्रश्न विचारायचा. कारण हा झाला रोजगाराचा प्रश्न, हा सुद्धा एक वेगळा रोजगाराचा प्रश्न आहे. त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल कसं आहे की आमच्या भागामध्ये बांधकाम क्षेत्र म्हटलं की एक पर्टिक्युलर कास्टमध्ये लमाण समाजामध्ये भरपूर लोक आहेत. त्यांच्यामध्ये समजा थोडासा शिक्षणाचा हे आहे किंवा त्या लोकांमध्ये कामावर आल्यानंतर थोडस समजा तुम्ही जसं म्हणलात की काही रिस्क असते की त्यांच्याकडून आम्ही काम कसं करून घ्यायचं, तर त्याच्यामध्ये आम्ही प्रॉब्लेम असं करतो की आपल्याला माहित आहे त्याच्यामध्ये त्यांच्यापासून त्यांना म्हणजे तुम्हाला लगेच पुढे निघायचं नाही ना कुठं, अजून एक 10 मिनिटं चालेल जायचंय? नाही तर म्हणलं पुढे जर कुणाला सांगून ठेवली असेल तर चुकेल सगळे. आता ते जे कामगार असतात ना, मग कामगारांना आम्ही 2 पद्धतीत करतो. जे कुशल कामगार आहे त्यांना वेगळ्या पद्धतीची ट्रेनिंग देतो. म्हणजे कुशल म्हणजे ज्यांना माहिती नाहीये असे कामगार फार आहेत आमच्या भागामध्ये. त्या भागातल्या कामगारांना आम्ही असं करतो की एक तर मग आम्ही इंजिनियरला सांगून किंवा प्रॉपर त्यांना एकतर काम चालू असेल तर हेल्मेट किंवा मग मोठं काम असेल तर रस्सीवरचं तर ते पाठीमागे रस्सी वगैरे प्रॉपर बांधून ह्या पद्धतीमध्ये आम्ही त्यांच्याकडून काम करून घेतो. पण ह्या कामगारांना जर अजून आपण जर थोडंसं म्हणजे थोडंसं गायडन्स चांगल्या पद्धतीत केलं तर हे कामगार सुद्धा मोठ्या पद्धतीत काम करू शकतात किंवा मोठे होऊ शकतात. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. त्याच्यामध्ये समजा आता जे गुत्तेदार असतात, तर गुत्तेदार हा फक्त काय करतो की एखादं काम घेतो आमच्या बिल्डर आमच्याकडून काम घेतो, तो काम घेऊन काम नाही करत. तो काय करतो, तो कुशल कामगार आणि अकुशल कामगार, कुशल कामगाराला काम देतो मग आणि तो करतो. मग हे जे आहे तर गुत्तेदार जो प्रॉपर असतो त्या गुत्तेदाराच्या ऐवजी जे कुठलेच गुत्तेदार काम करत किंवा मग तो तसा झालेला असतो किंवा त्याला मुलं भेटत नाहीत, माणसं भेटत नाहीत, अशाला छोटंसं बँकेनं थोडंसं लोन प्रपोजल वगैरे काय केलं तर ते स्वतःची सेंटरिंग असेल किंवा स्वतःच बांधकाम असेल किंवा त्यांची स्वतःची टीम पण तयार करू शकतात. पण त्यांची परिस्थिती अशी असते की त्या परिस्थितीमुळे त्यांना तेवढं पण जमत नाही. तर अशा लोकांना थोडंसं बँकानं सुद्धा सपोर्ट केला असता किंवा करतील तर त्याच्यामध्ये हे कामगार सुद्धा मोठ्या पद्धतीत होऊ शकतात. आणि जे अकुशल कामगार असतात किंवा जे नवीन असतात, घरच्या परिस्थितीमध्ये यायचं, मला आता काम घरी तर काही नाहीये, काम करावं लागेल, असे जे लोक येतात त्या लोकांना दोन पद्धतीमध्ये आहे. एक तर आजकाल असं झालेलं आहे की एवढी रिस्क आहे, तुम्ही पहिल्या मजल्याहून 6व्या मजल्यापर्यंत विटा सुद्धा घेऊन जाता, रेती घेऊन जाता, वाळू घेऊन जाता, त्यांची मुलं असतात खाली, हे सगळं. पण ते काय परिस्थिती त्या पद्धतीमध्ये त्यांची हे होते. तर त्या लोकांना मला वैयक्तिक वाटतं, माझं ओपिनियन असं वाटतं की प्रत्येक जो कामगार आहे म्हणजे अकुशल कामगार, त्यांना आपण थोडंसं म्हणजे बिल्डर लॉबीना किंवा कोणीतरी एक फंड मॅनेजमेंट केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये ऍक्टिव्ह मुलं असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये, म्हणजे कुशल जर असेल तर त्याच्यामध्ये काय ना काय ऍक्टिव्ह पण असतो. मग त्याच्यानुसार मग सेंटरिंग मध्ये असेल तर सेंटरिंग मध्ये त्याला थोडीफार सेंटरिंग घेऊन दिली पाहिजे, तू करू शकतो. मी तुला बघितलंय काम करतो, तू जरी तुला सगळं नॉलेज नसेल तर तुझी कामाची धडपड फार आहे. सेंटरिंग मध्ये काय लागतं, आता समजा मी बिल्डर आहे तर सेंटरिंग जर मला तुम्हाला द्यायची झालं तर साधारणतः एक सेंटरिंगचं 5 ते 10 लाख रुपयाची सेंटरिंग असते. 5 ते 10 लाख रुपयाची सेंटरिंग असते सर.
आणि ते सेंटरिंगसाठी आपण ज्यावेळेस मी त्यांना काम देतो माझं स्वतःचं, ते बरोबर. काम असतं माझं 15 लाख रुपयाचं. मग माझं म्हणणं, ज्यावेळेस 15 लाखाचं काम देतोय तर तशा काय मुलाला आपण 5 लाखाचे सेंटरिंग तू कर, तू उभार, अशी मी उभा केलेली नावं सांगतो. क्या बात आहे. हा, वाह, की वाह. त्या मुलाला म्हणजे तुम्ही अकुशल म्हणा तरी चालेल, त्या पहिलं मुलानं स्वतःला. मग स्वतःला त्याला विचारलं, "बरं, तुझी एवढी मेहनत आहे, दिवस काय नाही भैया, परिस्थितीच नाही, मी पैसेच आणू शकत नाही, मी काय करू?" मग ठीक आहे, तू सेंटरिंगचं मी ह्या सगळ्यांना हँडल करू शकतो. ठीक आहे, मग तुला काय लागते, 5 लाखाचे सेंटरिंग द्या भैया, मी तुमचं काम करतो, त्याच्यात तसे पैसे कट करून मला फक्त दररोजच्या ह्याला मला द्या पैसे. बरोबर. त्याला दिले. आज हळू करत करत ते अख्खी पूर्ण सेंटरिंग माझी बघतो. क्या बात आहे. तो मुलगा माझी सगळी सेंटरिंग बघतो. वाह. तसंच बांधकाम क्षेत्रामध्ये 2-3 जण होते. अच्छा. मग ते काम करतो. मी माझा स्वभाव तसा आहे, हो. बोलका स्वभाव आहे, जायचं, तू विटाचं काम करतो का, तुला बरोबर, तू का स्वतःच करत नाही? एवढ्या लोकांना जायचं, बोलायचं, हे पैसे, मग समजा काम नाही भेटलं तर एवढ्या लोकांना रोजगार कसा द्यायचा? बरोबर. हा प्रॉब्लेम येतो, म्हणून आम्ही ह्यांच्या हाताखाली काम हो, करतो. हो. मग मी म्हटलं, आज सगळ्यात मोठं क्षेत्र बिल्डर लाईन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणा तसं भरपूर मोठे उद्योग आहेत. तर त्याला म्हटलं, मग त्याला मी थोडा सपोर्ट केला, बाबा तुला काय, मग तसं बरोबर. मला बांधकाम द्यायचं होतं कितीला, 10 लाख रुपयाला, तुला किती लागणार, 2 लाख, टीम तयार करायला 2 लाख त्याला दिले, माझं तो काम कर. मग त्याने बघितलं, आज कमीत कमी 15 ते 20 काम तो स्वतःच बघतो. क्या बात आहे. तो स्वतः बघतो. आणि बाकी जे कामगार असतात ना सर, त्याच्यामध्ये असा कधी कधी प्रॉब्लेम येतो की त्यांना बनायचंच नाहीये. मग तुम्ही नाही बनायचं म्हणलं तर तुम्ही काय करणार त्याला? बरोबर बरोबर. म्हणजे खूप जण आता प्रयत्न समजा मी करतोय, पण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर ऍटलिस्ट जे ती लोक समजा 100 जर असतील तर सगळ्यांनी जर थोडा हातभार, त्यांना काय करायचं सर, तुम्हाला फक्त फार छोटी गोष्ट नाही, तुम्ही तुमचं काम देता त्यांना, बरोबर आहे, तुम्ही तुमचं काम देता 10 लाख रुपयाला, अहो तुम्ही तुमच्या 10 लाख मध्ये 2 लाख त्याला ऍडव्हान्स द्या आणि त्याला उभा करा. बरोबर. तरी सुद्धा तो उभारतो. बरोबर. काम पण तुमचं होईल, तोच करायला लागलाय, माणूस तर वेगळा नाहीये, कुशलच कामगार आहे, तोच करायला, त्याच्याला पैसे द्या तुम्ही 2 लाख आणि हे माझं काम तोच कर, 100% तो उभारतो. तुम्ही सगळं ते सेंटरिंग वाला आहे, तुमचा वीट उद्योगवाला आहे, विटाचं बांधकाम करणार आहे, परत त्याच्यामध्ये समजा दुसरा कामगार म्हटलं तर तुम्ही ज्याच्या स्वतःच्या प्लेट असतात भरपूर जणांच्या, सेंटरिंग मध्ये सुद्धा प्लेट आहेत, मग प्लेट ते रेंट न देतात. मग तुम्हाला वाटलं की ह्या व्यक्तीमध्ये जर ह्याला आपल्याला उभा करायचंय तर प्लेटची किंमत फार कमी असते, मग तुम्ही तेवढ्या प्लेट जरी त्याला घेऊन दिल्या द्यायच्या म्हणजे तुम्हाला लगेच तुम्ही म्हणसाल किंवा माझे पैसे खर्च नाहीत होत, तुम्ही जे काम दिलंय त्याचा ऍडव्हान्स म्हणून त्यांना प्लेटसाठी द्या. तुम्ही प्लेटला दिला तरी तो त्याचा उद्योजक होऊ शकतो, तो 100% होतो. तुम्ही आता स्टीलचा विषय आहे, स्टीलच्या विषयामध्ये सुद्धा समजा ते बांधणारे जे सेंटरिंग वाले हे बांधकाम करणारे आहेत, त्यांचं बाइंडिंग वायर बसून सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ते सळई कॉलम ते करण्यापासून सगळ्या गोष्टी असतात, त्या गोष्टीमध्ये सुद्धा त्या सेंटरिंग वाल्यांना गुत्तेदार कुणीच काम करत नाही. तुम्ही बघा, सर्वसामान्य माणूस आहे तो, पण त्याचं काम एवढं परफेक्ट आहे की तो इंजिनिअरिंगच्या थोडे, पण इंजिनियर त्यांना जाऊन काय करतो, मार्गदर्शन करतो का हे कॉलम हे असं असं झालं पाहिजे, पण ऍक्च्युअली इंजिनियरच्या अगोदर काही अकुशल कामगार असे असतात ते इंजिनियर पेक्षा भारी फिटिंग करून थांबलेले असतात. बरोबर बरोबर. ठीक आहे, तुम्हाला मग करायचं झालं ना तर त्यांना थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा, तू हे प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये तुला आम्ही 10 रुपये देत असेल तर ठीक आहे, आम्ही तुला 15 रुपये देतो. बरोबर. तर तो माणूस उभा बी शकतो, तो लोकांना मदत पण करू शकतो आणि त्याच्यासोबत अकुशल कामगाराला पण तो सहाय्य करू शकतो, 100% करू शकतो. फक्त आपला हातभाराची गरज, हातभार पण असा द्या तुम्ही की तुमचं काम आहे बरोबर वैयक्तिक, ते 10 लाखाचं काम आहे, तुम्ही फक्त गुत्तेदाराला देता, गुत्तेदाराला न देता त्या पर्टिक्युलर व्यक्तीला द्या. बरोबर. त्या व्यक्तीला जर तुम्ही काम दिलं तर तोही उभारतो आणि त्याच्यासोबत अकुशल कामगार पण स्टँड होतात. बरोबर. एक आणखीन एक प्रश्न मला विचारायचा आहे, तो म्हणजे की असं मला कायम वाटतं की घरात काय संपलंय किंवा घरात काहीतरी एखादी वस्तू आणायची तर त्या घरातल्या बाईला सुद्धा कधी कधी उशिरा कळतं की आता ही वस्तू संपली, पटकन आणायची, आणि मग ती घरातल्या पुरुषाला सांगते. पण मला कायम कौतुक किंवा कुतूहल असं वाटतं एखाद्या बिल्डरचं, एखाद्या रिअल इस्टेट मध्ये काम करणाऱ्या माणसाचं, की त्याला पुढं 2, 5, 10 वर्षानंतर काय घडणार आहे हे आधीच कळलेलं असतं आणि त्यामुळे तो घराची आखणी, घराचं प्लॅनिंग त्या पद्धतीनं करत असतो. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आता तुम्ही इतके मल्टिपल प्रोजेक्ट करताय, आता सुद्धा तुम्ही एक मोठा प्रोजेक्ट करताय ते सांगितलं, तर तुम्ही याचं एक एस्टिमेट कसं काढता की किती साईजचं घर बनवलं पाहिजे, आता त्याची काय डिमांड आहे, आणि जेव्हा तो प्रोजेक्ट 2-3 वर्षानंतर पूर्ण होईल तेव्हा त्याचं डिमांड, त्याचा खर्च, कारण रिअल इस्टेटमध्ये असं असतं की हे रिअल इस्टेट एक वेगळं क्षेत्र आहे, कृषी क्षेत्रासारखं, की त्याची किंमत तुम्हाला आज लावायची आहे
त्या घराची. बरोबर. पण जे घर बनेपर्यंत 1-1.5-2 वर्षाचा जो कालावधी जाणार आहे त्याच्यामध्ये सिमेंट, स्टील किंवा मॅनपॉवरची किंमत वाढत जाणार आहे. पण या सगळ्याचा तुम्हाला आधीच अंदाज काढायचा आहे आणि तुम्हाला ती किंमत लावायची. तर हे प्लॅनिंग तुम्ही कन्स्ट्रक्शन मधलं कसं करता, हा सगळा प्लॅन कसा करता, याबद्दल फक्त जरा तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. आता ह्याचा प्लॅन कसा असतो की आम्ही ज्यावेळेस सुरुवात करतो, म्हणजे एखादा प्रोजेक्ट आम्ही घेतो त्या टायमाला आम्हाला जी लँड कॉस्ट असते ते आम्हाला माहित असतं की बाबा ह्या भागामध्ये म्हणजे एक पर्टिक्युलर एरिया असतो, तो एरिया या ठिकाणी समजा 1,000 रुपये स्क्वेअर फूट रेट आहे, तर तो 1,000 स्क्वेअर फूटचा रेट आज आहे. त्याच्या बाजूला ज्या लँड असतात त्या म्हणजे त्या लँड पासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावरती वगैरे, तर त्या लँड त्यावेळेस तिथे 200, 300 किंवा 500 असतो. तर त्या लँड आम्ही परचेस करून घेतो, कारण आम्हाला माहित असतं की हे शहर वाढणार आहे, तिथे गेल्यानंतर त्याचा रेट तेवढा होणार आहे. मग आम्ही त्यावेळेस कस्टमरला पण असं देतो की बाबा ह्या ठिकाणी जर प्रोजेक्ट केला आपण, तर मग त्याची कॉस्टिंग कसं असतं तुम्ही म्हणला तसं की प्रत्येक क्षणाला मागच्या वर्षीचा रेट, ह्या वर्षीचा रेट, स्टीलचा असेल, सिमेंटचा असेल, वाढत चाललाय. आणि तसं तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी आज काय झालं, सर्वसामान्याला घर पण घेता येणार नाही, एवढं रेट वाढत चाललंय. अगदी बरोबर. आज लँड सुद्धा आपण म्हणतो तर काही दिवसांनी लँडचीच कॉस्ट एवढी आहे की तुम्ही घराचं स्वप्नच बघू शकत नाहीये. बरोबर. मग याच्यासाठी म्हणजे सगळं शासनाने मोठे मोठे घरकुल किंवा ह्या गोष्टी काढल्यात, पण त्यामध्ये ती काय आमचं कुठं तर स्टेटस आडवं येतं. बरोबर. किंवा आपण तिथे घरकुलमध्ये ते म्हणजे कसं राहायचं, त्याच्यामध्ये जायचं कसं, मग लोक काय म्हणतील, याच्यामध्ये पण सगळा विषय व्हायला. तर मग माझं स्वतःचं ओपिनियन असं आहे की ज्या टायमाला कस्टमर असेल किंवा नवीन जनरेशन मध्ये कोणाला जरी प्लॉट घर घ्यायचं असेल, तर भलेही समजा आता बिल्डर म्हणून सांगतो किंवा बिझनेस म्हणून नाही सांगतो, तर एक सांगतो की त्यांनी आत्ताच म्हणजे आपल्या मुलासाठी मुलीसाठी त्यांनी एक प्लॉट कमीत कमी घेतलाच पाहिजे. कशासाठी घेतला पाहिजे सर, त्याचं सुद्धा तुम्हाला उदाहरण सांगतो की आज काय झालं की लोकांची शेती पण फार कमी राहिली. लोकसंख्या वाढते, शेती तेवढीच आहे. अगदी बरोबर. मग ते वाढत जात असताना आपल्याला असं माझ्या लक्षात आलं किंवा 5 एकर जमीन होती, 3 भाऊ झाले, 1 सव्वा एकर झाली, एकानं विकली, परत त्याचं शिक्षण, त्याच्यानंतर घर घ्यायचं, त्याच्यानंतर तुम्ही जो प्रश्न विचारला किंवा ह्याचं तुम्ही मॅनेजमेंट कसं करणार, त्याच्यामध्ये काय होतं सर, तो माणूस सध्या आता हे झालेला आहे. तर आता मग त्यांची प्लॅनिंग आणि माझी प्लॅनिंग, माझं प्लॅनिंग असं असतं की मी जागा घेताना 1 किलोमीटर अंतरावरती जागा आम्ही पहिलेच घेऊन ठेवली असं फ्युचर प्लॅनिंग म्हणतो आम्ही. भविष्यामध्ये इथपर्यंत वाढणार आहे हे आम्हाला माहित असतं, सगळ्याला माहित असतं, किंवा आम्ही दररोज ह्याच बिझनेसमध्ये सकाळ ते संध्याकाळ आम्ही हेच करतो, त्याच्यामुळे दररोज हे करतं. जसं तुम्ही म्हणलात की घरच्या नावा थोडं झालं की हे संपलं ते संपलं, तसं आम्ही फ्युचरचं प्लॅनिंग असं करतं की एक तर सगळ्यात पहिलं की आम्ही लँड कलेक्ट करतो, म्हणजे त्याचं कलेक्शन फार चांगलं करतो लँडचं. म्हणजे साधारणतः आम्हाला समजा पुढचे 10-15 वर्ष काम करायचं झालं तर मला माहित आहे आता की पुढच्या 15 वर्षासाठी म्हणे की 100 ते 150 एकर माझ्यापाशी लँड असली पाहिजे. मग बिझनेस करताना तुमच्यापाशी लँड असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग राहिला दुसरा विषय की आम्ही एखादा प्रोजेक्ट स्टार्ट केला. मग प्रोजेक्ट आम्ही जेव्हा स्टार्ट करतो ना, तर त्या प्रोजेक्टमध्ये पहिल्यांदा कस्टमरला आम्ही असं करतो किंवा सगळ्यांनाच माहित झालेलं आहे की पावलावने रेट वाढत चाललात. मग फ्लॅटचे रेट आम्ही कमी ठेवतो. मग समजा आता लोक जर जास्त ह्याच्यामध्ये देत असतील, समजा 65 ला कोणी रो हाऊस देतात, आम्ही 45 ला देतो. मग प्रॉफिट रेशो आमचं समजा 10 ते 15 आहेत, आम्ही 15 मध्ये खुश राहतो. माझं क्वांटिटी मध्ये काम आहे. बरोबर. म्हणजे मी जर लोक मला विचारते अरे सचिन शिंदे आहे स्वस्त मध्ये फ्लॅट विकतो किंवा प्लॉट विकतो, तर त्याचं एक रिझन आहे की मी एकाच जणाकडून कमवत नाहीये. बरोबर. मी अनेक जणांकडून बिझनेस करतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय होतं की माझे लेवट 10 होतात, लोकांचा एकच होतो. तो एकामध्येच भरपूर मोठा रेट काढलेला आहे आणि त्याच्यातच त्यानं अभ्यास करत नाही मला एवढा रेट मिळतो त्याला, तर तोपर्यंत माझे 10 झालेले असते. म्हणजे एक एक्झाम्पल झालं ना, आमिर खाननं एक पिक्चर काढायचा वर्षात आणि पूर्ण हिट करायचा, अक्षय कुमार 10 करायचे, लेवल करायचे. तसा अक्षय कुमार आहे मी, त्या पद्धतीमध्ये मी काम करतो. लेवट झालं की दुसऱ्या दिवशी माझं बुक होतं, 7 दिवसाच्या आतमध्ये माझं लेवट बुक झालेलं असतं. मग कन्स्ट्रक्शन मध्ये पण तसंच आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये आम्ही काय करतो की आम्ही म्हणजे आता काय बिझनेस म्हणून बिझनेस करणं आणि लोकांना तुम्हाला काहीतरी द्यायचं म्हणून बिझनेस करणं प्रकार वेगळा आहे. बरोबर. मी दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतो. मला असं वाटतं की लोकांना घर भेटलं पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादानं मला ऑटोमॅटिक पुढच्या जागा भेटत चालल्यात. बरोबर. म्हणजे कुठं थांबलं नाही माझं, त्या ऑटोमॅटिक जागा मला भेटत चालल्यात. माझा
परिवार वाढत चाललाय, बरोबर. मोठ्या पद्धतीत माझा परिवार होय होतोय. होय होय. तर सर कन्स्ट्रक्शन मध्ये अडचणी गोष्टी येतात, पण महत्त्वाच्या. कन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचा जर विषय असेल तर आम्ही काय करतो, एखादी लँड लांब घेतो. बरोबर. जसं मी सांगितलं की मी 100 एकरचा हो, प्रोजेक्ट करतोय, हो, तर त्या प्रोजेक्ट मध्ये मी आता सध्या रोवर्स करतोय, हो. त्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही अपार्टमेंट करतोय. मग त्याच्यामध्ये तिकडे लँड कॉस्ट माझी कमी आहे, बरोबर. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी. इकडे जर तुमची जर समजा 65 लाख रुपये फ्लॅटची किंमत असेल तर माझ्यापाशी 45 आहे. हो. बरं ठीक आहे, आज नाही पण तुमचा मुलगा तर सिटीमध्येच येईल ना हो नंतर. ना, हो ना, नंतर ह्या पद्धतीमध्ये मी कन्स्ट्रक्शन काम चालू करताय. केलंय, क्या ज्याच्यामध्ये बात आहे. कॉस्टिंग वगैरे कमी व्हावी, बरोबर. लोकांना घर भेटावं, कमी मध्ये भेटावं. उद्या जरी त्याचा रेट वाढला तर त्यांनी म्हणले पाहिजे सचिन आपल्याला फार कमी मध्ये घर दिलं आणि आज ह्याचं आता त्याचा रेट चांगला वाढलाय. बरोबर. या पद्धतीमध्ये मी कन्स्ट्रक्शन क्या काम करतो. आणखीन एक प्रश्न याच धर्तीवर मला विचारायचा आहे, ते म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे धाराशिव एक बदलतं बघितलंय तुम्ही, असं नेहमी म्हणतात की जर शहराचा विकास, जिल्ह्याचा विकास कुठं होणार आहे हे फक्त दोनच व्यक्तींना विचारावं, एक आहे राजकारणी आणि एक आहे रिअल इस्टेट मधला बिल्डर. तर त्यातला एक माणूस माझ्या समोर आहे म्हणून मला हे विचारायचंय. तर पुढच्या एक 15-20 वर्षात जर धाराशिवचं तुम्हाला विकासाचं विजन एक रिअल इस्टेट मधले बिल्डर म्हणून, एक उद्योजक म्हणून जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले महत्वाचे मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे जर धाराशिव जिल्ह्याचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर? सर जर धाराशिवचा पुढे 15 वर्षामध्ये जसं लातूर सिटी मोठी झालेली आहे, सोलापूर झाली आहे, तसं धाराशिव जर सिटी मोठी व्हायची झाली असेल तर इथल्या प्रत्येक बिल्डरांनी, जेवढे आपले बिल्डर आहेत त्यांनी वेगवेगळे कॉम्पिटिशन आमच्यामध्ये पण इथं कुणामध्ये नाही जास्त की बाबा हा गेला तो, पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं सर याच्यामध्ये ना, आपल्या शहरामध्ये मोठी बाजारपेठ झाली पाहिजे, त्याच्यासाठी लँड आली पाहिजे. बाजारपेठ झाली तर आसपासचा जेवढा ग्रामीणचा भाग आहे तो सगळा आपल्या इथं येईल. ग्रामीणचा भाग आल्याने चलन. आज शहराचा असा आहे की शहरातले भरपूर लोक मुरुड असेल तर मुरुडला जातात, भांडे असेल तर तिथं जाऊन घेतात, बार्शीला जातात, म्हणजे ऍग्रीच असेल तर, आणि कपडे असेल तर सोलापूरला जातात. बरोबर. मग माझं म्हणणं आहे की आपल्याच ठिकाणी चांगले मॉल झाले पाहिजे. इथले लोक बाहेर गेले नाही पाहिजे, गेले तर ठीक आहे पण जास्तीत जास्त शॉपिंग इथं झाली पाहिजे, शॉपिंग आपली पाहिजे. त्याचे कमर्शियल मॉल झाले पाहिजे, मोठ्या स्कीम झाल्या पाहिजे. जसं मी म्हणलं 100 एकर मी प्रयत्न करतोय, यश देणं ते परमेश्वराच्या हातात आहे, पण मी प्रयत्न करतोय. 100 एकर लँड करतो, 100 एकर मध्ये सगळ्यांना जागा देतोय. आणि या ठिकाणी मोठं हॉस्पिटल झालं पाहिजे की हॉस्पिटलमुळे लोक सुद्धा बाहेर जातात, तर आपलं फंडिंग बाहेर जात आहे. परत भाजी मार्केट आहे, भाजी मार्केट एकाच ठिकाणी असलं पाहिजे, त्या पद्धतीमध्ये मोठ्या पद्धतीमध्ये पुढे विषय झाला पाहिजे. परत या ठिकाणी एकच स्कूल आहे, समजा आमच्या इकडे स्कूल, मोठ्या स्कूल झाल्या पाहिजे आपल्या इथं. त्या स्कूलमध्ये मोठं लोक सगळ्यांनी योगदान दिलं पाहिजे. स्कूल पण मोठं झालं ना तरी होतं. मग काय, जिथे स्कूल आलं सर त्या ठिकाणी रिअल इस्टेट आले, स्कूलच्या बाजूचा सगळा एरिया तुमचा डेव्हलप होतो. तुम्ही हॉस्पिटल आणलं, हॉस्पिटलच्या बाजूचा सगळा एरिया होतो. मग ह्या गोष्टी, परत तुम्ही भाजी मंडई आणली तरी भाजी म्हणणार इथं भाजी मंडई जवळ आहे, मला जाता येता घेता, त्याच्या बाजूला रिअल इस्टेट होते. तुम्ही मार्केट यार्ड मध्ये गेला, मार्केट यार्डच्या बाजूला आलं तिथं होतं. तुम्ही एमआयडीसी मोठी झाली पाहिजे, एमआयडीसी मध्ये फार छोटे छोटे उद्योग आहेत आमचे एमआयडीसी जर मोठी झाली तर आजूबाजूचा कमीत कमी 40 ते 50 एकरचा एरिया पूर्ण कॅप्चर होतो. आज रेल्वे स्टेशन मोठं होत आहे, तर रेल्वे स्टेशन जर मोठं होत आहे तर रेल्वे स्टेशनचा बाजूचा एरिया पूर्ण मोठं होतो. तर ह्या ज्या मोठ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या डेव्हलप झाल्या पाहिजे. पण मग हे सगळं करताना शासनाकडनं काय अपेक्षा, कशा पद्धतीने शासन ह्याच्यात मदत करू शकतं? नाही, शासनाकडून अपेक्षा ही आहे की धाराशिवची एमआयडीसी मोठी झाली पाहिजे. आता आमची धाराशिवची एमआयडीसी एक इकडे आहे, परत वडगावला आहे आणि इकडे, तर त्या ठिकाणी जे उद्योग आहेत ते शासनाने इथल्या प्रत्येक उद्योजकाला लोन स्वरूपामध्ये प्रॉपर दिलं. आमच्या बसे काय होतं, लोन हे पर्टिक्युलर भेटत नाहीये, सांगणं वेगळं आणि ऍक्च्युअल मध्ये वेगळं. तर ते मी अजून एक कन्सेप्ट मी तुमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो की संभाजीनगर, परत सोलापूर, नांदेड अशा भरपूर ठिकाणच्या एमआयडीसी मध्ये आज काय होतं की ज्या उद्योग बंद पडलेले आहेत त्या उद्योग बंद पडलेला एक वेगळ्या पद्धतीमध्ये त्याला पार्ट कम्प्लिशन करून छोटे छोटे प्लॉट केले जातात. एक कमर्शियल पण दिले जातात, रेसिडेन्शियल पण दिले जातात, आणि त्याच्यामुळे तिथला उद्योग वाढतो. आणि ते मग धाराशिव मध्ये फार साऱ्या कंपनी बंद पण आहेत. मग त्या गोष्टी मी असेल किंवा कुठलाही बिल्डर असेल अशांना दिल्या पाहिजे. आम्ही त्या मोठ्या कंपनीच्या 10 एकर 15 एकर जागा आज बसून आहेत, त्याच्यामध्ये छोटे जर उद्योग केले, म्हणजे पार्ट कम्प्लिशन छोटे छोटे जर उद्योग दिले तर त्या ठिकाणी कमीत कमी 150 ते 200 मुलं उद्योग उभारतात, रोजगार येतात. तुमची एमआयडीसी आमची मोठी झाली पाहिजे. एमआयडीसी झाल्यानंतर आमच्यामध्ये
हे तुम्हाला जसं म्हणलं हॉस्पिटल मोठे झाले पाहिजे. हो. हॉस्पिटलचं काय होतं, लोक म्हणतात की बाबा काय करायचं, सोलापूर जवळ आहे, सोलापूरला हॉस्पिटल जातात. जाऊन सर्वसामान्य नाही ना जाऊ शकत. नाही परवडणार नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत तो जातो ना, मग त्यांच्यासाठी काय करायचं. बरोबर. मग ते असं मागं नाही राहायला पाहिजे. क्या बात. मग आमच्यामध्ये सर सगळ्यात महत्वाचं आमच्या एमआयडीसी मोठी झाली पाहिजे, हो. तिथं उद्योग आले पाहिजे. नाही झालं तर ऍटलीस्ट त्या एमआयडीसी चे छोटे मोठे प्लॉट जे म्हणाला लोकांना तसं. अलॉट केलेले बरोबर. ते छोट्या छोट्या पद्धतीमध्ये तरी. केले पाहिजे. ते बरोबर. आहेत तसं केलेत. सगळ्या सिटीमध्ये एकमेव हे आहे की याच्यामध्ये नाही झालं झालेलं, करायला पाहिजे. म्हणजे मी पण करू शकतो आणि किंवा कुणीही करू शकतं. हॉस्पिटल झालं पाहिजे सर, शाळा चांगल्या झाल्या पाहिजे. हो. शाळा तुमच्याकडे चांगल्या झाल्या सर, शाळेचा पूर्ण परिसर तुमचा हे होतो. हो. आयटीचं आमच्याकडे क्षेत्र नाहीये सर, नाही त्यामुळे तसं त्याच्यामध्ये ते आयटीचा तर काही विषय होणार नाही. बरोबर. पण अजून एक विषय आहे सर, आमच्यामध्ये सगळ्यात जास्त सोयाबीन आणि कांदा पिकतो. हो अगदी बरोबर. तर सोयाबीनचं आता आमच्याकडे एक मोठी मिल झाली सर. बरं. आता टिनाज का काहीतरी म्हणून आहे, बरोबर. नाव लक्षात नाही. पण त्या मिलमुळं आसपासचा परिसर अजून उघडला. मी चांगलं. त्या एमआयडीसी मध्ये कोणी घर घेत नव्हतं. त्या एका म्हणजे मिलवर मी सगळ्यांना सांगितलं की इथं मिल येते, आजूबाजूचा 8 एकर मी डेव्हलप करून लोकांची घर उभा केले सर तिथे. मग तुम्ही एक गोष्ट आणा, त्याच्या बाजूचा परिसर डेव्हलप. तुम्ही म्हणला तसं समजा कंपनी आली, प्लॉट आले, रिअल इस्टेट मध्ये लगेच सळी आली, सिमेंट आलं, वाळू आलं, सगळं उद्योग आला ना सर. एक गोष्ट आली पाहिजे. मग कंपन्या मोठ्या झाल्या पाहिजे सर, मॉल झाले पाहिजे थोडस. आणि सर सुरुवात आहे, पहिलं नव्हतं, आता सगळी प्रगती आहे, आम्ही करतो, आमचं योगदान आहे सर त्याच्यामध्ये. आणि हे जसं एक तुमचं स्वप्न आहे किंवा हे जसं व्हावं अशी अपेक्षा आहे, तसं एक दुसरी मला तुमच्याकडनं सल्ला हवाय असा की मराठी माणसाला उद्योग येत नाही असं म्हणलं जातं. ते अर्थात तुम्ही खोटं करून दाखवलेलं आहे एका अर्थानं. तर या क्षेत्रात आता जे नवीन तरुण उद्योजक तुम्हाला घडवायचे आहेत, जे तुमचं स्वप्न तुम्ही तुमच्या माध्यमातून पण घडवताय, पण जे नवीन तरुण मुलं येत आहेत या क्षेत्रामध्ये, त्यांना तुम्ही एक यशाची गुरुकिल्ली या तुमच्या सिक्रेटचा फॉर्म्युला काय सांगाल? सर माझ्या सिक्रेटचा फॉर्म्युला किंवा प्रत्येक मुलांना मी सांगेल, किंवा माझ्यापाशी आज ना डिपार्टमेंटमध्ये आपल्या जेवढ्या मॅचेस वगैरे होतात किंवा इथं सगळ्या जे मॅचेस होतात, मॅरेथॉन वगैरे सगळ्या गोष्टीला मी सगळ्यांना स्पॉन्सर असतो, सगळ्यांना मदत करतो. विद्यार्थ्यामध्ये घडायचं झालं किंवा मराठी माणूस हा उद्योजक होऊ शकत नाही असं तर हे बिलकुलच नाही. बरोबर. त्याच्यामध्ये फक्त आमच्यामध्ये ना एक गोष्ट कमी आहे, आमच्यामध्ये ना सहनशीलता नाहीये. आम्ही थोडस लगेच नाराज होतो किंवा हे ना मला असं केलं तसं माघारी येतो. पण एक गोष्ट आहे की जेवढं मराठी माणूस चिकाटीनं काम करतो तेवढं कुणीच करत नाही. फक्त आमच्यात एक झालंय की आमची फक्त मेहनत आहे, चिकाटीनं मेहनत आहे, स्मार्टनेस नाहीये. एक छोटस उदाहरण आहे सर, त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. एक लाकडाचं ओंडग असतं, त्याला एक मुंडलेली कोराड असते आणि एक माणूस त्याला फार म्हणजे तोडायचा प्रयत्न करतो. तर येणारे जण लोक म्हणतात की माणूस फार कष्टाळू आहे, कारण दिवसभर लाकूड तोडतोय पण मुंडलेल्या कोराडीने तोडतोय. दुसरा एक माणूस असतो सर, तो त्या मुंडलेल्या कोराडीला धार देतो आणि त्या लाकडावर क्रॉस व्यवस्थित वार करतो. मग येणारे जण लोक म्हणतात अरे हा माणूस हुशार आहे, लवकर लाकूड कापलाय ना. तिसरा एक माणूस असतो सर, आजूबाजूला बघतो, करवत घेतो, लाकूड कापतो, निघून जातो. तर सर पहिला माणूस हार्डवर्क आहे, दुसरा आहे स्मार्ट आणि तिसरा आहे स्मार्टनेस. आजच्या मराठी माणसाला स्मार्टनेस करायचा आहे, उगाच मुंडलेल्या कुऱ्हाडीनं लाकूड तोडायचं नाहीये. म्हणजे आम्ही कष्ट करायचं, आम्ही सोयाबीन काढायचं आणि तुम्ही फक्त तेलाला पॅकेट लावायचं आणि तुम्ही विकायचं आणि आमच्यापेक्षा मोठे उद्योजक व्हायचं. बरोबर. कष्ट कोणाचं आहे सर? त्यांचं त्या मराठी माणसाचंच आहे ना. मग आम्हाला स्मार्टनेसची गरज आहे सर. आम्ही सध्या हार्डवर्क करतो, उगाच मुंडल्या कुऱ्हाडीने लाकूड तोडतोय सध्या. मग जे मुलं नवीन आहेत, ज्यांना उद्योग करायचा, मी त्यांना एकच सांगतो सर, म्हणजे मी पण फार मोठा नाहीये सर, बरोबर, मी सर्वसामान्य आलोय पण आहे, पण मला एक त्यांना सांगायचं की तुम्ही तुमच्या जे तुम्हाला कुठलाही बिझनेस असो, काही असो, माणूस त्याच्यामध्ये ध्येय वेळा पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही त्याच्यामध्ये प्रामाणिक असले पाहिजे. तुमचा चेहरा सांगतो की तुम्ही किती उद्योजक होणार आहोत, सांगतो. तुम्ही चेहरा, मोठे लोक जे असतात बिझनेस, ते चेहरा बघूनच सांगतात बोलायचं का नाही. त्याचा तेवढा स्टडी झाला, तुमचा चेहरा सांगतो तुम्हाला. तर काय सर, ह्या मुलाने काय केलं पाहिजे की फार चिकाटीनं ह्याच्यामध्ये काम केलं पाहिजे, की कुठलेही क्षेत्र असो, रिअल एस्टेट असो, वीट उद्योग असो, बाकी हॉटेल लाईन असो, बिझनेस असो, हार नाही मानले पाहिजे. सगळ्यामध्ये काय होतं, म्हणजे थोडं हे बघा सर, यश हे तुमची परीक्षा घेतायच. अगदी बरोबर. तुम्ही काही करा, मी त्याच्यातून आलोय, घेते म्हणजे घेतेच. म्हणजे तुम्ही इजून आलात आणि जर तुम्हाला कुणाला अमाऊंट भेटली, एकदम भेटली, ते एकदम जाती, पण ते तुमचं स्टेबल राहत नाही. तुम्हाला कष्टच करावं लागतं.
बरोबर. त्या माझ्या सगळ्या म्हणजे मित्रांना मला एकच सांगायचं आहे, जो पण उद्योग करा त्याच्यामध्ये फक्त स्मार्टनेस, की तुम्ही म्हणजे समजा एक एक्झाम्पल, तुम्ही हॉटेलमध्ये काम करता, हॉटेलचं मॅनेजमेंट करायला शिका. आमचे लोक म्हणतात नाही वस्तात, म्हणजे मला जर बनवता आलं तरच मी हॉटेल मध्ये, नाहीये हा कन्सेप्ट डोक्यातून गेला पाहिजे आमच्या लोकांच्या. बरोबर, मॅनेजमेंट जमली पाहिजे, मॅनेजमेंट जमली पाहिजे. मी उद्योजक आहे, मी समर सिटी चालू केली, मी हा शब्द जो आहे समजा मीच केलं तर मीच मोठा होणार आहे, पण मला जर मोठं व्हायचं झालं तर 4 ते 5 जणांना मोठं केलं पाहिजे. बरोबर, अगदी त्यावेळेस मी मोठा मी एकटा मोठा नाही होत. अगदी बरोबर. त्या आजूबाजूचे सराउंडिंग जे लोक काम करतात त्याच्या मग मी सांगा, जर मी 1000 लोक जर माझ्यासाठी काम केले तर मी किती मोठा होईल? बरोबर, 100% मीच मोठा होणार असेल. पण लोकांना काय वाटतं, नाही ह्याला कशाला मोठं करायचं, ह्याला मोठं केलं तर हाही होईल, त्याच्यामध्येच गुंतून गेले. सर कसं आहे, आज उद्योग भरपूर आहेत, सर्व फील्ड मध्ये उद्योग म्हणजे करण्यासारखं भरपूर आहे. चिकाटीने काम केलं करा, प्रामाणिक काम करा, याच्यामध्ये तुम्हाला ध्येय वेळ त्याच्या पाठीमागे पडा, तुम्हाला कधीच अडचण येत नाही. सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे काय, तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा. तुम्ही प्रामाणिक राहिला ना, 2 घासचं तर तुम्हाला जेवण मिळतं. हे मी तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या माध्यमातून सांगतो. तुम्ही प्रामाणिक राहा, तुम्हाला 2 टाइम जेवण भेटले की माझ्याकडे, तुम्ही फक्त मनातून प्रामाणिक. मग काय लागतं माणसाला, 2 टाइमचं जेवणच लागतं की. आणि परत उद्योजक जर तुम्हाला बनायचं असेल तर पहिली पायरी तुम्ही प्रामाणिक, दुसरी पायरी तुम्ही सातत्य चांगलं असलं पाहिजे, आणि तिसरं म्हणजे तुमचं हार्डवर्क असेल. तुम्ही फार काम चांगलं केलं पाहिजे, म्हणजे एवढं काम केलं पाहिजे त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या स्वप्नासाठी की त्याला आज ना उद्या यायचंय तुमच्याकडे. बरोबर. आणि हार नाही म्हणायची. मला सांगा, एखादा बिझनेस लॉस मध्ये गेला, कुठं काय झालं, ठीक आहे, होत असतं सर, पुढच्या ह्याच्यामध्ये करायला पाहिजे. पण आपले लोक थोडेस मागाडतात, अरे ह्याच्यामध्ये हे झालं, किंवा मग सगळेजण नोकरी त्याच्या पाठिंबा. असं नोकरीमध्ये मला तुम्ही सांगा 25-30% काय होणार आहे सर, तेवढ्यामध्ये काय होणार आहे? बरं, आज नोकरी आहेत का? तेवढ्या पण नोकरी नाहीत ना सर. माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी उद्योगामध्ये आले पाहिजे, मोठ्या मोठ्या कंपनी टाकल्या पाहिजे. फंड मॅनेजमेंट मध्ये लोक म्हणतील की ठीक आहे, आम्हाला उद्योग करायचा, आपण एवढे पैसे कसे उभा करायचे? तुम्ही प्रयत्न तरी करा. प्रयत्न केल्यानंतर ऑटोमॅटिक सगळं तयार होतो. तुमच्या सगळ्याच गोष्टी तुमच्या पैसे यायला सुरुवात करतात. म्हणजे ते म्हणतात ना, तुम्ही माइंड न विचार कसे करतात तसे तुमच्या पैसे थॉट तयार होतात ना, तसं तुम्ही विचार तर सुरुवात करा की मला ही कंपनी करायची. दांडगे स्वप्न बघितल्याशिवाय तुम्ही पूर्ण पण होऊ शकत नाही. लोक मला कधी कधी माझे लहानपणीचे मित्र म्हणायचे, तर तू अवकादीपेक्षा बाहेरचे स्वप्न बघतो. मी म्हणलं त्याच्याशिवाय यश मिळणारच नाही. अगदी बरोबर. माहित आहे मला की माझं नाहीये, मला मी विचार केला की लग्न केलं, स्वतःच्या मंगल कार्यालयात करणार स्वप्न, त्यावेळेस बरोबर घर बांधलं तर ते मधून जिनावं त्या पद्धतीतच करायचं, किंवा कुठला बिझनेस करायचा ह्या. सर सगळे स्वप्न तसेच बघितले पण पूर्णही केले. एकही स्वप्न असं नाही राहिले की पूर्ण नाही झालं. म्हणून म्हणतं की स्वप्न ही तुम्ही अवकादीच्या पलीकडे बघा, मोठे स्वप्न बघा तुम्हाला. आणि पैसे तुम्हाला मिळतील हा सेकंडरी पार्ट आहे, नाही मिळते पण तुम्ही स्वप्नच बघितले नाहीत ना. तुम्ही, माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी स्वप्न बघितले पाहिजे, थोडं झटलं पाहिजे त्याच्यामध्ये, ऑटोमॅटिक तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटून जातात. काय असतं, पैसे जर नाही भेटलं ना तर पैशावाला भेटतो. तुमच्या पैसे जर समजा परत बँक नसेल तर एखादा माणूस भेटतो की तू कर, मला मी आहे तुझ्यासोबत. हे तुम्हाला लोक जोडत जातात. बरोबर. तुम्ही पहिला प्रयत्न तरी करा. आणि सर हार नाही मानायची. हे आयुष्य असं आहे, मी तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितल्यासारखं आयुष्य 2 वेळेस करतं. पहिल्या वेळेस कॉलेजमध्ये असं वाटतं की सगळं झालं, आता काय इथून पुढे आयुष्य चांगलं. परत वाटतं की नाही आता एवढा बिझनेस केला, लेकर बाळ सेटल झाली की झालं माझं सगळं. तिथून परत वाटतं नाही थोडं राहिले, ह्यांचे लग्न, एकदा ह्याला काहीतरी बिझनेस टाकून दिला की मग अरे मग माणूस कधी मोकळा होणार आहे? कधी होणार तो माणूस मोकळा? माणूस मोकळाच होणार नाहीच होणार. हे माणसाने स्वप्नच बघितलं नाही पाहिजे की मी मोकळा होणार आहे. बरोबर, सतत नाही होणार आहे. त्यानं काम केलं पाहिजे. फक्त एक आहे, त्यांनी स्वतःच्या मुलाला मात्र म्हणजे प्रेमानं सांगण्यापेक्षा हे पैसे 1 लाख माझ्याकडे आहेत, घेऊन जा आणि तुला जे तुझं आयुष्य जगायचं तुम्ही द्या त्याला ढकलून, तो 100% सक्सेस होतो. मग तुम्ही जे पुढचे स्वप्न बघतात ना, नाही ह्याच्यासाठी 10 एकर जमीन घेतली करून तर काय, याच्यामुळे तो महाग आहे. बरोबर, फक्त त्याच्यामुळे महाग आहे. तुम्ही जेवढे जणांचे तुम्ही आज पण इंटरव्ह्यू घेतले ते सगळ्या लोकांचं सक्सेस तुम्ही बघा कसे आहेत ते लोक. कुणी तर घर सोडून आलेलं आहे, पुण्याचे मोठे मोठे बिल्डर रिक्षा चालवत होते, बाकीचे बिल्डर हे करत होते, कुठून गेले, का गेले? त्यांच्या वडिलांनी सांगितले माझ्याच्यानं होत नाही, तू जा आणि कर.
तुम्ही त्याला ढकलून द्या, तो 100% सक्सेस होऊन माघारी येतो. मी तुम्हाला 100% सांगतो. अगदी अगदी. पण तुम्ही जर त्याच्यासाठी म्हणलं मी 10 एकर घेतो 20 एकर, तो 100% इथंच राहणार. ह्या पद्धतीमध्ये सगळ्यांनी उद्योग केला पाहिजे एवढी इच्छा सर. आणि एक अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे आज आपण बिल्ड आयकॉन जो आयकॉन स्टील कडनं करतोय आज हा कार्यक्रम, तर आयकॉन स्टील तुम्ही तुमच्या प्रोजेक्टवर कधी वापरता का? तुमचा अनुभव कसा आहे त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल आणि त्यांच्या सर्व्हिस बद्दल? सर आयकॉनचं म्हणजे आयकॉन बिल्डचं सर आम्ही 100% वापरतो. बरोबर. म्हणजे रोहित जो आहे तो राहुल पासून पहिले ज्यावेळेस आम्ही कन्स्ट्रक्शन केलं, तर ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली ती राहुलचे वडील होते. राहुलच्या वडिलांनी आम्हाला समजलं की बाबा ही कंपनी चांगली आहे, जर पैसे नसेल तरी आता एवढे द्या, हे राहिलेले परत द्या. ह्या पद्धतीवर त्यांनी सांगून केलं. आयकॉनचं कसं चांगलं आहे, मजबूती पण चांगली आहे आणि काम करायला पण आहे. आमचे इंजिनियर वगैरे सगळे जर प्रेफर तर आयकॉनलाच करतात किंवा सगळे जेवढे इंजिनियर त्यांच्याकडे असतं सगळ्या गोष्टी. आम्ही सांगितलं कुठं तर ते सांगतात बाबा हे आम्ही आयकॉनचं स्टील एवढं घेतलं. सध्या जर ब्रँड मध्ये चांगलं काम आणि मजबूतीकरण मध्ये आहे तर आयकॉन मध्ये आहे. सो हे होते उद्योजक सचिन शिंदे सर. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की हा खरंच थक्का करणारा प्रवास आहे आणि तो उलगडताना सुद्धा तितकीच मजा आली. आणि मला एका वाक्याची प्रकर्षानं फार आठवण झाली तुमच्या सगळ्या बोलण्यानं. ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचं ते वाक्य आहे की स्वप्न बघण्यासाठी झोपण्याची गरज नसते, स्वप्न बघण्यासाठी जागा होण्याची लवकर गरज असते, परिस्थितीचा सामना करण्याची गरज असते, कष्ट मेहनतीची तयारीची गरज असते. आणि ती माझ्यामध्ये तुम्ही सगळी दाखवलीत आणि त्याप्रमाणेच तुम्ही आजचा हा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. आणि आता जसं तुम्ही म्हणला तसं 1000 जणांना रोजगार देण्याचा टप्पा आयुष्याच्या 45व्या वर्षी तुमचं पूर्ण व्हावं इतकी मोठी स्कीम चालू आहे. तर अशा सगळ्या तुमच्या स्वप्नांना आणि अशा आयकॉनिक प्रोजेक्ट्सला भविष्यात येणाऱ्या तर आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.